सुमित कारमधून खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. ते पाहून एका जवानाने विचारलं, सगळं ठीक आहे ना? काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. त्यानंतर त्याने संपूर्ण घटना सुरुवातीपासून सांगितली. पांढऱ्या साडीतील महिला, लिफ्ट मागणं, क्षणात गायब होणं आणि कारच्या बरोबरीने धावताना दिसणं. तो बोलून झाला तेव्हा काही क्षण तिथे शांतता पसरली. जवानांनी एकमेकांकडे पाहिलं, जणू त्यांनी ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकली नव्हती. त्यांच्यापैकी एका जवानाने शांतपणे विचारलं, तुम्ही त्या महिलेसाठी गाडी थांबवली होती का? सुमितने लगेच उत्तर दिलं, नाही. ते ऐकल्यावर जवानाने हळूच मान हलवली. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, या रस्त्यावरून जाणारे अनेक लोक अशाच प्रकारचा अनुभव सांगतात. काही जण म्हणतात त्यांना पांढऱ्या साडीतील महिला दिसली, काही म्हणतात ती लिफ्ट मागत होती, तर काहींचा दावा आहे गाडी पुढे गेल्यानंतर ती त्यांच्या वाहनांच्या शेजारी दिसत राहिली. जवानाच्या आवाजात कोणताही नाट्यमयपणा नव्हता. तो फक्त त्याने अनेक वेळा ऐकलेली माहिती सांगत होता. सुमित शांतपणे ऐकत राहिला, कारण त्याच्या अनुभवाशी त्या प्रत्येक वाक्याचा संबंध होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला काही वेळ तिथेच थांबण्याचा सल्ला दिला. त्याला पाणी दिलं. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्याने पुन्हा प्रवास सुरू केला.